नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या या विशाल पृथ्वीवर अशी कोणती ठिकाणं आहेत जी खरोखरच सर्वात जास्त महत्वाची आहेत, जिथे जीवसृष्टीचं खरं वैभव दडलेलं आहे? आज आपण अशाच काही हॉटस्पॉट्स आणि होप स्पॉट्सबद्दल बोलणार आहोत. ही ठिकाणं म्हणजे जणू आपल्या ग्रहाच्या भविष्याची गुरुकिल्लीच आहेत. चला तर मग सुरू करूया हा माहितीपूर्ण प्रवास. आता बघा, आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न आहे. एकीकडे जंगलं कमी होत आहेत, दुसरीकडे समुद्र प्रदूषित होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याकडे वेळ आणि साधनं दोन्ही मर्यादित आहेत. मग आपण नेमकं कशाला वाचवायचं? कोणत्या जागेला प्राधान्य द्यायचं? याच प्रश्नाच्या उत्तरातून संवर्धनाचे दोन खूप महत्त्वाचे दृष्टिकोन समोर येतात. आणि हे दोन दृष्टिकोन म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट्स आणि होप स्पॉट्स यांच्यातला फरक अगदी मूलभूत आहे. त्यांच्या नावांमध्येच दडलाय. एक विचारसरणी आपल्याला सांगते की आपण काय गमावलं आहे, कुठे संकट आहे ते बघा. तर दुसरी सांगते की आपल्याकडे अजूनही काय आशा आहे आणि आपण काय वाचवू शकतो यावर लक्ष द्या. म्हणजे एकीकडे संकट आहे तर दुसरीकडे संधी. चला, सगळ्यात आधी आपण त्या ठिकाणांबद्दल बोलूया जिथे धोक्याची घंटा वाजते आहे. ही ठिकाणं म्हणजे हॉटस्पॉट्स. या नावातच एक प्रकारचा तातडीचा इशारा आहे, नाही का? बघूया तरी ही संकल्पना नक्की आहे तरी काय. तर जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी जागा आहे जिथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अशा प्रजाती आहेत ज्या जगात दुसरं कुठेही सापडत नाहीत. त्यांना आपण स्थानिक किंवा एंडेमिक प्रजाती म्हणतो. पण दुर्दैवाने हीच जागा मानवी हस्तक्षेपामुळे इतकी धोक्यात आली आहे की ती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही संकल्पना सुरुवातीला नॉर्मन मायर्स यांनी मांडली आणि पुढे कन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाच्या संस्थेने तिला एक वैज्ञानिक चौकट दिली. आता गंमत बघा, कोणत्याही जागेला हॉटस्पॉट म्हणून घोषित करणं इतकं सोपं नाही. त्यासाठी दोन अत्यंत कडक अटी आहेत. पहिली अट, तिथे वनस्पतींच्या किमान 1500 प्रजाती अशा पाहिजेत ज्या फक्त आणि फक्त तिथेच सापडतात. आणि दुसरी अट, जी ऐकून धक्का बसेल, त्या प्रदेशातला किमान 70% मूळ नैसर्गिक अधिवास आधीच नष्ट झालेला असावा. म्हणजे विचार करा, प्रचंड नुकसान झाल्यावरच त्याला वाचवण्यासाठी हॉटस्पॉटचा दर्जा मिळतो. आणि याच कडक नियमांमुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण पृथ्वीवर फक्त आणि फक्त 36 ठिकाणांना अधिकृतपणे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं. आपल्या एवढ्या मोठ्या ग्रहावर फक्त 36? आणि आता त्याहूनही मोठी आश्चर्याची गोष्ट, हे जे 36 हॉटस्पॉट्स आहेत ना, ते सगळे मिळून पृथ्वीच्या एकूण जमिनीपैकी फक्त 2.5% भाग व्यापतात. हो, फक्त 2.5%. आकडा ऐकायला किती छोटा वाटतो नाही का? पण थांबा, या लहानशा आकड्यावर जाऊ नका. खरी गंमत तर इथे आहे. जमिनीच्या या केवळ 2.5% तुकड्यावर जगातील 50%पेक्षा जास्त स्थानिक वनस्पती आणि जवळपास 43% स्थानिक पृष्ठवंशीय प्राणी अवलंबून आहेत. म्हणजे पाठीचा कणा असलेले सगळे जीव. सोप्या भाषेत सांगायचं तर जगाची अर्ध्याहून अधिक अद्वितीय जीवसृष्टी ह्या चिमूटभर जागेत दाटीवाटीने राहिली आहे. आता कळलं असेल की ही ठिकाणं काय इतकी महत्वाची आहेत. बरं, हे सगळं झालं जगाबद्दल. पण आता आपल्या स्वतःच्या देशाकडे येऊया. आपल्या भारतात ही संकटग्रस्त ठिकाणं कुठे आहेत? चला ते पाहू. ही खरं तर अभिमानाची आणि त्याच वेळी चिंतेची गोष्ट आहे की जगातील या 36 अतिमहत्वाच्या ठिकाणांपैकी 4 हॉटस्पॉट्स एकतर पूर्णपणे भारतात आहेत किंवा त्यांची सीमा भारताला लागून आहे. हे 4 हॉटस्पॉट्स म्हणजे पहिला हिमालय, ज्यात आपला संपूर्ण हिमालयीन प्रदेश येतो. दुसरा इंडो बर्मा, ज्यात आपला ईशान्य भारत आणि अंदमान बेटांचा काही भाग येतो. तिसरा आपला सर्वांचा लाडका पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्रीची रांग. आणि चौथा आहे सुंडालँड, ज्यात निकोबार बेटांचा समावेश होतो. आतापर्यंत आपण जमिनीवरच्या संकटांची गोष्ट केली. आता मात्र आपण समुद्राच्या अथांग जगात जाऊया आणि संकटाकडून आशेच्या गोष्टीकडे वळूया. सादर आहेत होप स्पॉट्स, म्हणजेच आशेची ठिकाणं. होप स्पॉट ही संकल्पना खास महासागरांसाठी तयार केली आहे. ही समुद्रातली अशी खास ठिकाणं आहेत जी आपल्या ग्रहाच्या आरोग्यासाठी अक्षरशः ऑक्सिजन सिलेंडरसारखं काम करतात आणि म्हणूनच त्यांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. हा एक जागतिक उपक्रम आहे जो मिशन ब्लू आणि IUCN सारख्या मोठ्या संस्थांनी एकत्र येऊन सुरू केला आहे. हॉटस्पॉट ठरवण्याचे निकष हॉटस्पॉटपेक्षा थोडे वेगळे आहेत आणि जास्त सकारात्मक आहेत. इथे किती विनाश झालाय यापेक्षा त्या जागेत सागरी जीवसृष्टी किती आहे,
पाण्याखालचं पर्यावरण किती महत्त्वाचं आहे आणि तिथे संरक्षणाचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता किती आहे यावर जास्त भर दिला जातो. अर्थात प्रदूषण आणि अतिमासेमारीसारखे धोके इथेही विचारात घेतले जातातच. चला, आता बघूया की आपल्या भारतात समुद्रातली ही आशेची ठिकाणं कोणती आहेत. तर भारतामध्ये अधिकृतपणे 2 हॉटस्पॉट्स आहेत. एक म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटं, जी त्यांच्या अप्रतिम प्रवाळ खडकांसाठी म्हणजे कोरलसाठी प्रसिद्ध आहेत. आणि दुसरं म्हणजे बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटं, जिथे प्रवाळ, खारफुटीची जंगलं म्हणजे मँग्रोव्ज आणि समृद्ध सागरी जीवन एकत्र नांदतं. तर आतापर्यंत आपण जमिनीवरचे हॉटस्पॉट्स आणि समुद्रातले होप स्पॉट्स या दोन्ही संकल्पना नीट समजून घेतल्या. आता या विश्लेषणाच्या शेवटी त्यांची समोरासमोर तुलना करूया, म्हणजे सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. या तक्त्यामध्ये दोन्ही संकल्पनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. हॉटस्पॉट्स हे जमिनीवर लक्ष केंद्रित करतात, तर होप स्पॉट्स समुद्रावर. हॉटस्पॉट्सचे निकष हे धोक्यावर आणि त्या जागेच्या अपरिहार्यतेवर आधारित आहेत. म्हणजे ती जागा जर नष्ट झाली तर तिची जागा दुसरी कोणतीही जागा घेऊ शकत नाही. याउलट होप स्पॉट्सचे निकष त्या जागेच्या भविष्यातल्या क्षमतेवर अवलंबून आहेत. हॉटस्पॉट्ससाठी 70% विनाशासारखे कठोर आकडे लागतात, तर होप स्पॉट्समध्ये गुणात्मक माहितीलाही तितकंच महत्त्व दिलं जातं. आणि हे एक वाक्य या दोन्ही धोरणांचं सार अगदी अचूकपणे सांगतं. एकीकडे आपण आपल्या ग्रहाचे इमर्जन्सी रूम्स वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर दुसरीकडे आपण त्याच्या भविष्याची पाळणाघरं जपतो आहोत. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक कळीचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण आपले मर्यादित प्रयत्न आणि साधनं कुठे लावली पाहिजेत? त्या ठिकाणांवर ज्यांची परिस्थिती गंभीर आहे आणि जी इमर्जन्सी रूममध्ये आहेत, की त्या ठिकाणांवर जिथे भविष्याची आशा आहे आणि जी पाळणाघरांसारखी आहेत? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाहीये, पण यावर विचार करणं आपल्या ग्रहाच्या भवितव्यासाठी खूप खूप गरजेचं आहे.